नमस्कार, मी मयूरी आणि तुम्ही पाहताय एमएस स्टोरी विथ मयूरी। मेरे खामोश रहने को मेरी हार मत समझो, मैं वो दरिया हूँ जो वक्त आने पर सैलाब बनता है। राघव चड्डा यांचे धारदार शब्द दिल्ली पासून पंजाब पर्यंत गाजतात। आम आदमी पार्टीचे सर्वात तरुण, आक्रमक आणि लोकप्रिय खासदार राघव चड्डा यांना त्यांच्याच पक्षानं मोठा धक्का दिलाय। ज्या चड्डांनी आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला, त्यांनाच राज्यसभेच्या उपनेते पदावरून तडकाफडकी हटवण्यात आलंय। पण हा धक्का फक्त पदापुरता मर्यादित नाहीये, तर पक्षानं चक्क राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून विनंती केली आहे की राघव चड्डा यांना सभागृहात पक्षाच्या वतीनं बोलण्याची संधीच देऊ नका। मुळात राघव चड्डा यांचा प्रवास एखाद्या चित्रपटासारखा रंजक आहे। व्यवसायानं सीए असलेले राघव चड्डा 2011च्या अण्णा हजारे आंदोलनादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या संपर्कात आले। त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे ते अल्पावधीतच केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू बनले। एकेकाळी अरविंद केजरीवाल यांचे चाणक्य मानले जाणारे चड्डा यांनीच पक्षाच्या धोरणांची आणि आर्थिक नियोजनांची धुरा सांभाळली होती। वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी ते राज्यसभेवर गेले आणि संसदेत त्यांनी मध्यमवर्गीयांच्या प्रश्नांवरून रान पेटवलं। पण हे सगळं अचानक का घडलं? याचं मुख्य कारण दडलंय दिल्लीच्या गाजलेल्या उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात। गेल्या अनेक महिन्यांपासून आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया या प्रकरणावरून मोठ्या संकटात होते। तेव्हा या दोघांनाही न्यायालयानं सर्व आरोपातून दोषमुक्त केलं आणि त्यांची तुरुंगातून सुटका केली, तेव्हा संपूर्ण आम आदमी पार्टीनं मोठा जल्लोष केला। प्रत्येक नेत्यानं सोशल मीडियापासून ते रस्त्यांपर्यंत या विजयाची घोषणा केली। पण आश्चर्याची बाब म्हणजे राघव चड्डा यांनी या संपूर्ण घडामोडींवर कमालीचं मौन बाळगलं। फेब्रुवारी महिन्यात जेव्हा या दिग्गज नेत्यांची सुटका झाली, तेव्हा चड्डा यांनी कोणतीही मोठी प्रतिक्रिया दिली नाही किंवा पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा करताना ते कुठेच दिसले नाहीत। 2025च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत जेव्हा आम आदमी पार्टीचा पराभव झाला, तेव्हापासूनच चड्डांनी स्वतःला पक्षाच्या मुख्य धोरणांपासून दूर ठेवायला सुरुवात केली। नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या स्टार प्रचारकाच्या यादीतून त्यांना आधीच वगळण्यात आलं होतं। पक्षात इतकी मोठी उलथापालथ सुरू असताना चड्डांचे हे शांत राहणं वरिष्ठ नेतृत्वाला जिव्हारी लागले। म्हणूनच पक्षाच्या धोरणांशी सुसंगत न राहिल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही मोठी शिस्तभंगाची कारवाई केल्याचं सांगितलं जातंय। एकेकाळी केजरीवालांचे उजवे हात मानले जाणारे चड्डा पक्षातच एकाकी पडलेत का, की हा त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेणारा सैलाब ठरेल? तुम्हाला काय वाटतं? राघव चड्डा यांनी बाळगलेले ते मौन त्यांच्या विरोधात गेलंय का? चड्डा यांच्यावर झालेली ही कारवाई राजकीय शिस्त आहे की फक्त वैयक्तिक द्वेष? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा। अशाच नवनवीन राजकीय घडामोडी, विश्लेषण आणि व्हायरल विषयांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।